नमस्कार मैत्रिणींनो, मी सुरेखा क्रिएशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। नंतर आज बघा सकाळी सकाळीच काय चालू आहे गडबड। तर हे बघा, हे कुंडीमध्ये गॅलरीमध्ये अशी कुंडीमध्ये मी असे रोप हे झाड लावलेले आहेत, पण असे खूपच ऊन येतंय ना, त्याच्यामुळे असे खराब झाले, ते असे वेगळेच झाले, त्याची पानं पण जळून गेले आणि कलर पण हिरवा नाही राहिला, असे वेगळेच पिवळे पिवळे झाले ते झाडं। पाणी खूप टाकते तरी पण उन्हामुळे का काय की ते असे म्हणजे वेगळेच झाडं झाले आणि असे खूप खराब दिसत आहे। त्याच्यामुळे म्हटलं आज आपण काय करू, ह्या झाडाची कटिंग करून टाकूया, जे खराब आहे ते काढून टाकते आणि त्याच्यामध्ये माती पण दुसरी माती बदलते, मग दुसऱ्या मातीनं काय होतं, रोप पण छान येतात। आणि हे बघा, ही अशी वेल आहे ना, ती वेल खूप छान वरती वेल आली, वेल खूप अशी हिरवीगार दिसतीये। आणि हे बघा, मी आता ह्या कुंड्यांमध्ये अशी माती टाकून घेतली, त्याच्यात थोडी अशी माती पण कमी झाली होती, त्याच्यामुळे मी माती पण टाकली, जे हिरवे आहे ते ठेवले आणि जे खराब झाले होते तर मग ते मी कट करून टाकलं आणि त्याच्यामध्ये कट करून टाकल्यानंतर त्याच्यात दुसरे रोप लावले। त्यांना काय होतं, मग नवीन आपण माती टाकली ना, नवीन माती टाकल्यानंतर व्यवस्थित झाडे येतात त्याच्यामध्ये आणि ऊन पण खूप येतं, म्हणजे सकाळी खूपच ऊन असतं। तर मग मी आता ते झालं माझं ते काम। त्याच्यानंतर मग आता मला ही अशी सोप बनवायची होती, बडीशोप। तर आता काय होतं, थंडीचे दिवस चालू झाले आणि आपले हाडाचे दुखणे परत सुरू झाले, त्याच्यामुळं काय होतं, गुडघेदुखी हे सांधेदुखी हे आपलं चालूच असतं। नंतर त्या ज्यांचे समज सांधे वगैरे दुखतात किंवा थंडीमध्ये असा त्रास होतो, तर त्यांच्यासाठी मी अशी ही सोप जे मी बनवते ना, ती खायला खूप फायदेशीर आहे आणि खायला चांगली पण आहे। कारण आपल्याला असं ऑइल, डॉक्टर लोक सांगतात की ऑइल कमी झालं, आयुर्वेदिकवाले सांगतात की तुम्ही जवस खा, तीळ खा, पण आपल्याकडनं नाही होत ते खायला, म्हणजे आपण नाही खाल्ल्या जात। त्याच्यामुळं मग मी आता अशी सोप बनवते, बडीशोप बनवून ठेवली ना, तर मग ती आपण खाल्ल्या जाते। त्याच्यासाठी बघा, मी 1 वाटी बडीशोप घेतली आहे, 1 वाटी तीळ घेतले, 1 वाटी जवस आहे आणि 1 वाटी मी अशी धना डाळ घेतली। आणि आता याला काय करायचं, असं भाजून घ्यायची। भाजून घेतल्यामुळं काय होतं, म्हणजे एकदम अशी करंची होती आणि आपल्याला जवस आणि ते बी न भाजता तर खाऊ शकत नाही आपण, तर मग त्याच्यासाठी असं भाजून घेतलं ना आणि चव पण छान लागते, सगळं एकत्र मिक्स केल्यानंतर। असं एक तर तुम्ही तसं नाही खाल्लं जाणार, त्याच्यामुळं असं एकदम व्यवस्थित असं भाजून घ्यायची। आता मी सोप भाजून घेते, मंद आचेवरती भाजून घ्यायची, त्याच्यामुळं काय होतं, आपण पटकन भाजवली ना तर ती व्यवस्थित भाजल्या जात नाही, आणि मंद आचेवर जर भाजवली ना तर मग अशी कुरकुरीत अशी सोप होती ही। त्याच्यामुळं मी अशी त्याला मंद आचेवरती भाजून घेते सोपला। बघा, त्या सोपचा कलर पण बदलतो, हिरवी सोप ही बघा ही, तर ही हिरव्याचा कलर असा थोडासा असा पिवळा पिवळा कलर होतोय बघा त्याचा, म्हणजे मग आपण समजून घ्यायचं की आपली सोप छान भाजू लागली। आणि भाजताना आहे ना, इतका छान सुगंध येतोय ना त्याचा, म्हणजे सगळ्या घरामध्ये त्याचा ते सुगंध दरवळतोय की इतकं मस्त ते भाजताना हे होतंय आपल्याला पण। अशी छानपैकी भाजून घ्यायचं तिला, जेवढं तुम्ही मंद आचेवर भाजताना आणि त्याला सारखं असं हलवत राहायचं, तेवढी ती अशी सोप जी आहे ना करंची बनते। आता आपली याच्यामध्ये पण पावसाळ्यामध्ये पण सोप खूप अशी लूज पडून जाते, तेव्हा आपण काय करतो, सोप लूज पडली की आपण ती फेकून देतो, ती फेकून नाही द्यायची, अशी भाजून घेतली ना परत ती आपल्याला म्हणजे परत यूज करता येते। हे बघा, मी त्याच्यामध्ये टाकते आता काळं मीठ, थोडं काळं मीठ टाकलं ना म्हणजे काळं मीठ पचायला पण छान असतं आणि काळ्या मिठामुळं काय होतं, म्हणजे चव पण व्यवस्थित लागते, चव पण व्यवस्थित छान चव येते, त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं। बघा, ते मीठ टाकून थोडंसं असं त्याला परत थोडं भाजून घ्यायचं, व्यवस्थित असं भाजून घेतल्यामुळं काय होतं, अशी तडतड उडू द्यायची सोप, त्याच्यामुळं मग आपल्याला समजून घ्यायचं का आता आपली सोप खूप छान भाजली आहे। हे बघा, आता भाजली आहे आपली सोप, तर ती मी काढून घेते। त्याच्यानंतर मी आता त्याच कढईमध्ये आता हे जवस भाजून घ्यायचं, जवस पण तसंच भाजून घ्यायचं, मंद आचेवरतीच भाजायचं।
आणि जवस आहे ना म्हणजे असं कच्चं असताना चावल्या जात नाही आहे, म्हणजे आपल्या दाताखाली नाही चावल्या जाते, म्हणजे दातामधून सटकतं चावताना. आणि असं भाजून घेतलं ना तर व्यवस्थित म्हणजे आपल्याला खाताना पण व्यवस्थित खाल्ल्या जातं आणि चावल्या पण व्यवस्थित जातं ते. आणि असं जास्त असं क्रंची होतं ना, क्रंची झाल्यानंतर म्हणजे टेस्ट पण छान लागते त्याची. आणि ह्या जवसाची जर आपल्याला चटणी बनवायची जर असली ना, ती चटणी पण असं जवस भाजून घ्यायचं. भाजून घेऊन मग त्याच्यामध्ये मिरची, लाल मिरची वगैरे आणि लसण ते टाकून अशी त्याची चटणी बनायची. चटणी पण खूप छान होती जवसाची. तीळ पण बघा, आता मी तीळ पण तसेच भाजून घेते. आणि तीळ बी आपल्याला तसे असे मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे. तीळ पण असे छान छान असे फुलतात तीळ भाजल्यानंतर. आणि सगळे एकत्र केल्याने ना खायला चव पण खूप छान लागते. खायला मेन म्हणजे आपल्याला असं क्रंची लागतं आहे खायला. त्याच्यामुळं कधीच आपली सोप लूज पडल्यानंतर हे नाही करायची, टाकून नाही द्यायची. ती हे भाजून घ्यायची. अशी मंद आचेवर जर भाजून घेतली ना ती परत क्रंची होती. हे बघा, धना डाळ पण मी तशीच भाजून घेते. जेवढं तुम्ही मंद आचेवर भाजता तेवढं ते एकदम व्यवस्थित कुरकुरीत होतं. आणि थोडंसं तुम्हाला समज काळं मीठ नसेल टाकायचं तर आपलं चवीनुसार थोडंसं मीठ जरी तुम्ही ॲड केलं नाही त्याच्यात, ते पण छान लागतं, म्हणजे चव छान येते त्याला. हे बघा, आता हे जे मिश्रण आहे आता हे सगळं एकजीव म्हणजे एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं याला. हे बघा, आणि असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून जर का तुम्ही याला बरणीमध्ये असं पॅक बंद डब्यामध्ये जर तुम्ही घालून ठेवलं ना तर किती दिवस, म्हणजे आता हे मी ही केलेली सोप जी आहे ना ही महिनाभर तर सहज पुरेल मला. आणि म्हणजे जेवण झाल्यानंतर आहे ना 2-3 टाईम 1-1 चमचा खायची आहे. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या शरीरात पण आपल्या शरीराला जे घटक पाहिजे, ती गरज पाहिजे, ते पण आपल्या शरीरात जातं. आणि आपल्याला जे आपण जेवण म्हणजे जे आपण अन्न खाल्लं आहे ना ते पण पचतं, कारण त्याच्यात काळं मिठण ते आहे. त्याच्यामुळं पचायला पण ते व्यवस्थित पचतं. आणि नाहीतरी आपण जेवण झाल्यानंतर बडीशोप खातोच की पचण्यासाठी जेवण, पण मग हे त्याच्यामध्ये आपण जर हे ॲड केलं ना तर यांना पण खूप चांगला फायदा होतो. आणि काळे मीठ असल्यामुळं काळ्या मिठानं पण पचनक्रिया छान होते. त्याच्यामुळं मी त्याच्यात काळं मीठ घातलं आहे. तर ही अशी सोप आपण कधी पण अशी बनवून ठेवू शकतो. तर मी नेहमी अशी सोप बनवते आणि बनवून बरणीमध्ये भरून ठेवायची. जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा थोडी आपली पानपुड्यामध्ये सोडून ठेवायची. तर मी अशी ही सोप बनवली. त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी लागलो आहे आम्ही तुळशी विवाह करायचा, तर त्याच्यामुळं त्या तयारीला. तर हे बघा, इकडं आवरून झालं आहे माझं पूर्ण. आणि स्वयंपाक वगैरे आवरला. स्वयंपाक वगैरे आवरून लवकरच लागले मी पूजेला, कारण पूजेला पण खूप वेळ लागला. त्याच्यामुळं मी लवकरच पूजेला लागले होते. ही अशी तुळशी मातेला अशी साडी वगैरे नेसवली आणि साडी वगैरे नेसून पूर्ण शृंगार केला. आणि इकडं पण पाटावरती पूर्ण पूजा वगैरे मांडून घेतली. पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही तुळशीचा विवाह केला. तुळशीचे लग्न लागल्यानंतर असे सुरसुरे फटाके वगैरे वाजवले. थोडे दिवाळीचे तेच ठेवलेले तुळशीच्या लग्नासाठी. आता पहिलं आपण ठेवायचं तुळशीचे लग्न पण आहे म्हणून, मग तसे आम्ही तुळशीच्या लग्नासाठी हे भुईचक्र वगैरे ठेवले होते, मग ते पण आम्ही वाजवले. आणि तुळशी विवाहाची अशी म्हणजे छान अशी तयारी करून घेतली होती अगोदर. मला काही त्याचा पूर्ण व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही, म्हणून मग मी आता हे तुळशी लग्न पण झालं आहे, पूर्ण आवरलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मी थोडंसं हे शूट केलं. इथं पूजा वगैरे मांडलेली होती, तर मग मी तसंच ते शूट करून हे केलं. हे असं पूर्ण व्यवस्थित पूजा मांडून घेतली होती मी, कळश वगैरे असं स्थापन करून. बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये, बाळकृष्णाची मूर्ती ते. आणि अशी तुळशी मातेला अशी साडी वगैरे घातली होती, बांगड्या वगैरे. तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. थँक्यू.